परीक्षेबद्दल आपण बोलतोय आणि नीट परीक्षा म्हणजे भविष्याला जोडून मी विचारते की भविष्यामध्ये याचा किती गोष्टी ज्या आहेत त्या बदलतील किंवा याचा सिलेबस काय काय चेंज होऊ शकतो? ऑफकोर्स हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा हेल्थ मिनिस्ट्री डिसाईड करते नीट बद्दल. पण जे काही आता रिसेंटली 2024ला तुम्ही ऐकलं असेल, नीटच्या संदर्भात बरीच काही कॉन्ट्रोवर्सी होती, सुप्रीम कोर्टमध्ये ती केस गेली होती, मग एक राधाकृष्णन कमिटी फॉर्म झाली होती, त्यांनी एक रिपोर्ट सबमिट केला होता. त्या रिपोर्टमध्ये आणि सरकारने रिसेंटली असंही आश्वासन सुप्रीम कोर्टला दिलं आणि मग ती केस क्लोज झाली की आम्ही त्या कमिटीमधले जे काही कमिटी रिपोर्टचा जो काही रेकमेंडेशन होते आम्ही सगळे ते फुलफिल करणार आहोत. काही काळ लागेल आम्हाला, पण आम्ही ते सगळे रेकमेंडेशन फुलफिल करणार आहोत. त्यामुळे पेरेंट्स स्टुडंट्सना ही गोष्ट माहिती पाहिजे की त्या रिपोर्टमध्ये काय होतं. एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती की नीटची परीक्षा ऑनलाईन होणार. आजच्या तारखेला ती एकाच दिवशी 26 लाख मुलं देशात परीक्षा देतात, पेन अँड पेपरची परीक्षा. आणि त्यामुळे पेपर लीक किंवा ह्या अशा काही गोष्टीचं बद्दल जे काही आरोप झाले होते, प्रतिआरोप झाले होते की एका दिवसात पूर्ण भारतात 4000 सेंटरमध्ये एक पेन अँड पेपरचा पेपर कंडक्ट करणं खूप अवघड आहे कुठल्याही सरकारला, म्हणजे कुठल्याही एजन्सीला. त्यामुळे ते ऑनलाईन करा जेणेकरून अशा प्रकारचे इश्यूज येणार नाहीत. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जेई मेन्स नावाची परीक्षा जी इंजिनिअरिंगसाठी आहे ती सक्सेसफुली ऑनलाईन करतेच आहे बरेच वर्ष. मग त्याच एजन्सीने तशाच पद्धतीने नीटची परीक्षा करावी, सोपं आहे त्यांच्यासाठी. त्यामुळे ते एक पहिलं रेकमेंडेशन आहे. म्हणून ते असं आपण अपेक्षा करू शकतो की 2026ला किंवा 2027ला नीट ही परीक्षा ऑनलाईन होईल, नंबर 1. नंबर 2, अजून एक बाब जी लक्षात आली होती की अनेक विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले, 50-60 मुलांना. हे खूप एम्बॅरेसिंग आहे की एक नॅशनल लेवलची मेडिकल एंट्रन्स एक्झाममध्ये 100% मार्क मिळत आहेत. आता बोर्ड परीक्षेमध्ये पण 100% मार्क मिळत नाहीत. आणि ही स्पर्धा परीक्षा किंवा एंट्रन्स परीक्षा सपोजेडली टफ असायला पाहिजे. तुम्ही जर आता USMLE वगैरे बघितली, जी पोस्ट ग्रॅज्युएट अमेरिकन स्कूलसाठी वगैरे आहे, तिथे तर लिटरली 30-35% मार्क्स मिळाले तरी पण तुम्ही जगात पहिल्या 100 वगैरे असतात. ह्या तेवढ्या अवघड परीक्षा असतात. त्यामुळे मेडिकल एंट्रन्स मी तुम्हाला फ्युचर डॉक्टर बनायचा असेल तर त्याचा जो काही एक निकष असतो किंवा तो जे काही प्रवेश परीक्षा असते ती टफ असायला पाहिजे. तर तुम्ही 720 पैकी 720 असे अनेक मुलं, 700च्या वरती 2000 मुलं देशभरात, तुम्ही पेपरचा लेवल एवढा डम डाऊन केला आहे का? म्हणून पेपरचा जे डिफिकल्टी लेवल आहे ती पण वाढेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. त्यामुळे ह्या 2 अपेक्षा पेरेंट्स आणि स्टुडंट्सने लक्षात ठेवाव्या. परीक्षा ऑनलाईन होईल आणि लेवल ऑफ डिफिकल्टी वाढेल आणि स्पेशली फिजिक्स केमिस्ट्री पार्ट ऑफ नीटमध्ये वाढेल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. पण हे चेंजेस मी सांगतोय कारण त्याची तयारी आतापासून मुलांना करावी लागते. एक्झॅक्टली. सरकार आयत्या वेळेला कधी कधी नोटिफिकेशन देते, पण आपल्याला आधीपासूनच त्याची पूर्वतयारी करावी लागते.